नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर समाधान भागवत. आज आपण आलो आहे धुळ्यामध्ये आणि ते आपण आपले कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी जे जुळलेले आपले शेतकरी बांधव आहेत, सागर चव्हाण म्हणून. आणि तसेच हे जे मार्गदर्शन जे ते पूर्ण जे धनुर्जत फार्मवाले जे आपले धनराज साहेब आहेत, त्यांचं मार्गदर्शनाने हे शेड अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. एकदम छान पद्धतीने बनवलेलं आहे. तर थोडक्यात आपण ते बघू शेडची रचना कशा पद्धतीने केलेली त्यांनी मध्ये. तर मित्रांनो, हा जो पूर्ण फार्म जो आहे तो 1 एकरमध्ये आपण बनवलेला आहे मित्रांनी. तर आता जे ते आपल्या 4 ते 5 दिवसात इथं जवळजवळ 4 ते 4,500 पिल्लं जे आहेत ते आपण इथं टाकणार आहेत. तुम्ही बघू शकता की पूर्ण जो आहे ऑलरेडी जे शेडाचं काम चालू असताना मित्रांनो, फार्मर मित्रांनी झाडांचं जे नियोजन आहे ते केलेलं आहे. तसंच ते तिकडे अजून परत जे ते रेडी 10 ते 12 फूट उंचीची जे झाडं आहेत ते लावायची कामं देखील आता चालू आहेत. तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण जे ते शेडचं काम पूर्ण कंप्लीट त्यांनी केलेलं आहे. कारण की जे शेड आहे मेन शेडला लागूनच त्यांनी हा जो बाहेरचा जो शेड आहे म्हणजे इथं जे पक्ष्यांसाठी फीडचे आणि खाद्याचे भांडे देखील इथं लावता येतील. आणि पावसाळ्यात जो पक्षी आहे म्हणजे पाणी वगैरे लागू नये किंवा सावलीसाठी या दोन्ही गोष्टी त्यांना मॅनेज होणार आहेत मित्रांनो. हा बघा, हा जो पेस आहे पूर्ण इथं जो पक्षी तो खाद्य आणि पाणीसाठी इथं पूर्ण त्याची सावलीची खाद्याची व्यवस्था इथं केली जाणार आहे मित्रांनो. तसेच इकडे जे शेडचा मध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो, एकदम उत्कृष्ट पद्धतीने जे फार्मचं नियोजन आहे त्यांनी एकदम रेडी केलेलं आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की दोन्ही बाजूने जे ते पक्ष्यांना रात्रीची बसण्यासाठी व्यवस्था एकदम छान पद्धतीने फार्मर मित्रांनी केलेली आहे. तुम्ही बघू शकता की एकदम दोन्ही बाजूने जे ते स्टँड जे ते एकदम कलर वगैरे मारून पूर्ण रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता हा जो फार्मचं जे लोकेशन आहे, जे नवीन बांधव असतील त्यांना जर अशाच पद्धतीने जर शेड उभा करायचं असेल, जवळजवळ त्यांना 3,500 ते 4,000 पक्ष्यांचं नियोजन त्यांना करायचं असेल, तर हा जो फार्मचा जो पत्ता आहे तो तालुका जिल्हा धुळे दापुरामध्ये या फार्मचं लोकेशन आहे मित्रांनो. तर इकडे बघू शकता की इकडे जो आता जे 2 ते 3,000 पिल्लं आपली येणार आहेत, इथं ब्रुडिंगचं मॅनेजमेंट आता सुरू आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की आता इथं जे पिल्लं आहेत ते येणार आहेत. आपले जे फार्मचे जे ओनर आहेत, सर आपलं नाव काय? मच्छिंद्र जुलाल चव्हाण. मच्छिंद्र जुलाल चव्हाण आणि फार्मचे ओनर आहेत त्यांचे सर आपलं नाव? सागर चव्हाण. सागर चव्हाण. तर यांच्याकडे आपण हे जे पिल्लं आहेत हे पूर्ण मार्गदर्शन जे ते धनराज साहेब जे ते नाशिकमधील त्र्यंबकमधील धनुर्जत जे फार्म आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने शेडचं काम झालेलं आहे मित्रांनो. तुम्हाला जर बघायचं असेल तर मी फार्मचं लोकेशन देखील टाकणार मित्रांनो. धन्यवाद.